एकनाथ शिंदेंनी दिल्यात? माजी मुख्यमंत्री हम्म आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी जेव्हा 2022ला आमची पक्ष सोडला, हम्म पक्षामध्ये जे काही केलं तेव्हा सांगितलं होतं यांनी की मी बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय. हम्म बाळासाहेबांचे विचार जय गुजरात कधीच होऊ शकत नाहीत. हम्म 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 कारण जय हिंद हा माझा राष्ट्रप्रेम आहे, जय महाराष्ट्र हा माझ्या महाराष्ट्राचं प्रेम आहे. पण जय गुजरात याचा अर्थ असा आहे, जे आले आहेत गृहमंत्री त्यांना खुश करायचं आणि त्यांच्या खुशमतीमध्ये हम्म जे काय मिळेल ते पदरात पाडून घ्यायचं. खरं म्हणजे याचा तर आम्ही निषेध करतोच, पण त्याचबरोबर आपल्या मुख्यमंत्र्यांनी आत्ताचे जे फडणवीस साहेब आहेत त्याची ह्यांनी गंभीर दखल घेतली पाहिजे. हम्म कारण फडणवीस पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत. हम्म जय गुजरात म्हणणं आणि इथे तुम्ही बाकी गोष्टी आम्हाला दाखवणं की मी कसा तुमचा पाईक आहे. हम्म अहो हे तर गुजरातचे पाईप झाले हम्म आणि त्या पाईपामधनं आता काय काय वाहत आहे देवाला माहिती. त्यामुळे मी खरंच शिंदे साहेबांचा आदर वाटत होता हम्म. एवढं करूनही, पण आता तर फार अनादरमध्ये गेले. काय बोलतायत त्यांचं त्यांना कळतंय का? कारण त्यांनी जेव्हा पक्षाचं काम सुरू केलं ना त्याच्या आधी आम्ही केलंय. त्यामुळे तुम्ही तुमच्या बाकी गोष्टींनी पुढे गेलात, उद्धवजींनी संधी दिली म्हणून गेलात, आमच्या कुरघोड्या केलात, सगळं केलात, पण आज तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला जय गुजरात मध्ये जे मोरारजी देसाईंनी स्वप्न पाहिलं होतं की मुंबई आणि महाराष्ट्र गुजरातला ओळवायचा, याचसाठी गद्दारी केलात का? अगदी किशोरीताई, तुमचा मुद्दा लक्षात आला. धन्यवाद, तुम्ही बोललात यासाठी. आपल्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आहेत. सुषमाताई, आपण बघतोय की जय हिंद जय महाराष्ट्र याच्यासोबत आता जय गुजरात अशी एक घोषणा एकनाथ शिंदे यांनी जोडलेली होती आपलं भाषण संपवताना.